नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज ढोकळा बनवूया. पण ढोकळ्याचे साहित्य बघूया. चला साहित्य बघूया. 1 वाटी बेसन पीठ, अर्धा वाटी रवा घेतला पण जाड, त्यासाठी जाळी खूप छान केला. अर्धा वाटी दही घेतलं, 1 चमचा हळद टाकायची आपल्याला, 1 चमचा खाटा सोडा, 2 चमचे साखर आणि चवीपुरतं मीठ आणि इनो पुडी आपल्याला चौथी टाकायची त्याच्यामध्ये. त्याला मिक्स करूया. बेसन पीठ टाकलं, रवा टाकला आणि दही, हळद टाकायची, आता सोडा, साखर टाकायची 2 चमचे, मीठ चवीला, इनो पुडी, पाणी टाकायचं, काढून घ्यायचं. आपण आता हे पाणी टाकलं त्याच्यामध्ये मिक्स केलं सगळं. यासाठी आपण याला 5 मिनिटं भिजून देत आहे. यासाठी मग रवा छान फुगून येतो आणि डाळी खूप छान पडते त्याला. त्यासाठी आपण 5 मिनिटाला झाकून ठेवून द्यायला, 5 मिनिटं ठेवून द्यायला. आता गॅस चालू करू. कमी याच्यात गॅस ठेवला आपण. अर्धा तांब्या पाणी टाकलं त्याच्यात. ताट घेतलं, ताटाला आपण तेल लावलं कारण ते चिटकत नाही खाली, त्यासाठी आपल्याला तेल लावायचं आहे ताटाला. लावला पण तेल केला, त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. आता कढईत ठेवलं त्याला आणि त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यामुळे वाफेनं ते छान होतो. त्याला 10 मिनिटं आपल्या गॅसवर ठेवायचं आहे, कमी गॅस करून. तर आपण आता तडका देऊया. मोहरी, कढीपत्ता आणि कोथिंबीर, यासाठी आपण कोथिंबीर पण वापरू शकतो. चला मित्रांनो, आपण आता टेस्ट घेऊ याची वाली. खूप छान झाला.